जर तुम्हाला शतावरीचे हे 10 फायदे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आयुर्वेदामध्ये शतावरीला श्री रसायन, बल्य रसायन म्हटलं आहे, कारण की हे काम देखील तसंच करतं। स्त्रियांसाठी तर अमृत आहे, मग फक्त स्त्रियांनीच घ्यावे का? तर नाही, हे बल्य रसायन देखील आहे, त्यामुळे स्त्री पुरुष ह्या दोघांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या शतावरीचे काय औषधी गुणधर्म आहेत, आयुर्वेदामध्ये याचे काय फायदे सांगितले आहेत, तसेच कोणत्या कोणत्या आजारांवर आपण हे कशा प्रकारे घेऊ शकतो, या सगळ्यांबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसे अप्लाय करू शकतो याबद्दलची माहिती सांगत असते, तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते, जे आपण आपल्या घरगुती उपायांमध्ये यूज करू शकतो। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बाळंतपणामध्ये दूध वाढण्यासाठी शतावरीचं सेवन केलं असेल, परंतु या व्यतिरिक्त ह्या शतावरीचे अनेक असे फायदे आहेत जे प्रत्येक स्त्रीने घेतलेच पाहिजे। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की ह्या शतावरीचे काय काय औषधी गुणधर्म आहेत। आयुर्वेदामध्ये शतावरीचे औषधी गुणधर्म सांगताना तिचा रस म्हणजे चव ही मधुर आणि तिक्त म्हणजे गोड आणि थोडीशी कडू सांगितली आहे। हिचे जे वीर्य आहे ते शीत सांगितले आहे, थंड सांगितले आहे। तसेच विपाक हा मधुर आहे, गोड आहे आणि गुण सांगताना ती गुरु आणि स्निग्ध म्हणजे पचायला जड आणि स्निग्ध आहे। गुणधर्म सांगताना ती रसायन काम करणारी आहे। वृष्य म्हणजे शुक्रवर्धक आहे, स्तन्यवर्धक आहे। बल्य म्हणजे आपल्या शरीराला बल देणारी आहे। तसेच मेद्य म्हणजे आपल्या ब्रेनला मजबूत करणारी आहे आणि जीवनीय आपल्या शरीराला जीवन देणारी आहे। दोषांवर काय काम करते तर आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष आणि पित्त दोष शमन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, परंतु जास्त सेवन केलं तर आपल्या शरीरातील कफ दोष मात्र वाढू शकतो। आयुर्वेदामध्ये शतावरीचं वर्णन वेगवेगळ्या नावांनी आलं आहे, जसं की शतवीर्या, सहस्रवीर्या, नारायणी, शतपर्वा अशा वेगवेगळ्या नावांनी शतावरीचं वर्णन केलं आहे। शतावरीमध्ये वेगवेगळे ऍक्टिव्ह घटक आहेत, जसे की फ्लॅवोनाइड्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, पॉलिफेनॉल्स आहेत, तसेच व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहेत, तसेच कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, स्टेरॉइडल सॅपोनिन्स देखील आहे। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ह्या शतावरीचे आपल्याला काय काय फायदे होतात, कोणत्या कोणत्या आजारांमध्ये आपण ह्या शतावरीचा वापर करू शकतो। सगळ्यात पहिलं म्हणजे हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी। जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल, त्यामुळे तुमची पाळी रेग्युलर नसेल किंवा तुम्हाला पाळीच्या आधी वेगवेगळे सिम्पटम्स, वेगवेगळा त्रास होत असेल, जसे की पोटामध्ये दुखणं, अंगावरून भरपूर जाणं, किंवा तुम्ही मेनोपॉजच्या काळामध्ये असाल, पाळी बंद होण्याची वेळ आली असेल, तर ह्यासाठी तुम्हाला हार्मोनल बॅलन्स मध्ये ठेवायची गरज असते। म्हणून हे हार्मोन्स बॅलन्स मध्ये ठेवण्यासाठी शतावरीचं सेवन करावं। शतावरीमध्ये फायटो इस्ट्रोजन असतात आणि आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनची लेवल जर नॉर्मल राहिली तर हार्मोनल बॅलन्स राहिल्यामुळे आपली जी पाळी आहे ती रेग्युलर व्हायला मदत होते। दुसरा फायदा म्हणजे फर्टिलिटी वाढवण्यासाठी। यामध्ये फायटो इस्ट्रोजन्स आहेत आणि इस्ट्रोजनची लेवल जर व्यवस्थित असेल तर आपली जी पाळीची सायकल आहे ती रेग्युलर होते आणि पाळीची सायकल रेग्युलर झाल्यामुळे आपलं ओव्हुलेशन देखील व्यवस्थित होतं। ओव्हुलेशन म्हणजे अंडाशयामधील अंड व्यवस्थित तयार होऊन व्यवस्थित त्याची वाढ होते आणि ते योग्य वेळी फुटतं। त्यामुळे आपल्याला मग फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात, कन्सीव्ह होण्याचे चान्सेस वाढतात, गर्भस्थापनेचे चान्सेस वाढतात। आयुर्वेदानुसार शतावरी ही गर्भप्रदा म्हणून सांगितली आहे। गर्भाशय, ओरी हे जे गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले जे अवयव आहेत त्यांना ताकद देण्याचं काम ही शतावरी करत असते। म्हणून ज्या स्त्रिया वंध्यत्वाने ग्रस्त आहेत, ज्यांना लवकर कन्सीव्ह व्हायचं असेल, अशा स्त्रियांनी रोज जर शतावरीचं सेवन केलं तर त्यांना फर्टिलिटीचे चान्सेस वाढू शकतात। तिसरा फायदा म्हणजे गॅलेक्टोगॉग म्हणजे स्तन्यजनन करणं। तर शतावरी ही स्तन्यजनन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या बाळंतपणामध्ये शतावरीचं सेवन केलं असेल। जर तुम्ही रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ शतावरी ग्रॅन्युल्स किंवा शतावरी चूर्ण घेतलं तर तुम्हाला योग्य आणि पुरेसे दूध मिळायला मदत होते। तसेच
अशा प्रकारचं दूध हे आपल्या बाळाच्या वाढीसाठी देखील अतिशय उपयुक्त ठरतं. चौथा फायदा म्हणजे इझी मेनोपॉज. जर तुमची पाळी बंद व्हायची वेळ झाली असेल, जर तुम्ही 45च्या पुढचे असाल, त्यामुळे पाळी बंद होण्याच्या आधीचा जो कालावधी असतो ज्यालाच पेरीमेनोपॉज काळ असं म्हणतात, ह्या काळामध्ये बऱ्याच जणींना वेगवेगळा त्रास होऊ शकतो, जसं की अंगावरून भरपूर जाणं किंवा चिडचिडेपणा वाढणं, हॉट फ्लॅशेस होणं, रात्रीला व्यवस्थित झोप न येणं, अशा वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये निर्माण होऊ शकतात. तर शतावरीमध्ये फायटोइस्ट्रोजन्स असल्यामुळे इस्ट्रोजनची लेवल बॅलन्समध्ये राहते आणि शरीरातील हार्मोनल बॅलन्स झाल्यामुळे व्हजायनल ड्रायनेस, योनीच्या ठिकाणचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होते, चिडचिडेपणा कमी होतो आणि रात्रीला व्यवस्थित झोप यायला देखील मदत होते. पाचवा फायदा म्हणजे डायजेशन सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शतावरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, तसेच प्रीबायोटिक म्हणून देखील शतावरी अतिशय चांगली आहे. आतड्यांचं आरोग्य सुधारते. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, बद्धकोष्ठता असेल, मलावष्टंभ असेल, तर तुम्ही शतावरीचं सेवन करावं. त्यामुळे तुमची ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते, पचनक्रिया व्यवस्थित होते. पचनक्रिया सुधारल्यामुळे बद्धकोष्ठता राहत नाही, वारंवार होणारी ऍसिडिटी कमी होते, छातीमध्ये होणारी जळजळ देखील कमी व्हायला मदत होते. कारण की शतावरी ही आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष देखील कमी करते. म्हणून वाढलेल्या पित्तामुळे जर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल, पोटात जळजळ होत असेल, तर ती देखील कमी व्हायला मदत होते. सहावा फायदा म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही शतावरीचं सेवन करू शकतात. बऱ्याच जणांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे ते वारंवार आजारी पडतात, वारंवार सर्दी खोकला ताप त्यांना होत असतो किंवा ऋतू बदलामुळे, सीझनल चेंजेसमुळे बऱ्याच जणांना सर्दी खोकला ताप होतो. म्हणून जर तुम्ही शतावरीचं सेवन करत असाल तर तुमची इम्युनिटी वाढते. शतावरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तसेच आयुर्वेदामध्ये तर शतावरी ही रसायन म्हणून सांगितली आहे. सातवा फायदा म्हणजे जर तुम्ही स्ट्रेस, टेन्शन, अँझायटीने ग्रस्त असाल तर तुम्ही शतावरीचं सेवन करावं. शतावरीमध्ये मॅग्नेशियम आहे आणि मॅग्नेशियम हे आपल्या ब्रेन हेल्थसाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच आयुर्वेदामध्ये शतावरी ही मेद्य सांगितली आहे. आपल्या ब्रेनचं, आपल्या मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून जर तुम्ही शतावरीचं सेवन केलं तर स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी कमी व्हायला मदत होते, रात्रीला चांगली झोप यायला मदत होते. तसेच यामध्ये ॲडॅप्टोजन्स आहेत जे आपली स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शतावरीचा आठवा फायदा म्हणजे चांगली झोप येण्यासाठी. बऱ्याच जणांना वेगवेगळ्या कारणामुळे व्यवस्थित झोप येत नाही. तुमच्या शरीरातील जर वातदोष किंवा पित्तदोष वाढला असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला झोप येत नाही, किंवा स्ट्रेस, टेन्शन, अँझायटीमुळे जर तुम्हाला झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी शतावरीचं सेवन करावं. तसेच शतावरीमध्ये मॅग्नेशियम आहे, त्यामुळे मॅग्नेशियम हे चांगली झोप येण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहेत. ॲडॅप्टोजन्स असल्यामुळे स्ट्रेस लेवल कमी होते आणि चांगली झोप यायला मदत होते. शतावरीचा नववा फायदा म्हणजे आपल्याला एनर्जी देण्यासाठी, आपला शरीरातील थकवा कमी करण्यासाठी, आपल्या शरीराला पोषण देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. शतावरीमध्ये वेगवेगळे पोषक तत्व देखील आहेत आणि आयुर्वेदामध्ये शतावरी ही जीवनीय रसायन म्हणून सांगितली आहे. म्हणून ओव्हरऑल हेल्थसाठी शतावरीचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. शतावरी ही आपला रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू ह्या सगळ्या 7 धातूंचं व्यवस्थितरित्या पोषण करते. त्यामुळे ज्या लोकांचं वजन वाढत नाही अशा लोकांनी जर शतावरीचं सेवन केलं तर वजन वाढायला देखील मदत होते. शतावरीचा 10वा फायदा म्हणजे आपले स्किन आणि हेअरच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी जर तुम्ही शतावरीचं सेवन केलं तर तुमचे केसांचं आरोग्य सुधारतं, त्वचेचं आरोग्य देखील सुधारायला मदत होते. कारण की बरेचसे स्किनचे आणि केसांचे जे आजार आहे आपल्या शरीरातील वाढलेल्या वातदोषामुळे आणि पित्तदोषामुळे होत असतात. म्हणून वातदोष आणि पित्तदोष बॅलन्समध्ये राहिल्यामुळे स्किनचं आरोग्य सुधारतं, स्किनचं टेक्स्चर सुधारतं, केसांचं आरोग्य सुधारायला मदत होते. शतावरी बऱ्याचशा पोषक तत्वांनी युक्त आहेत, त्यामुळे आपल्या शरीरात धातूंचं पोषण होतं आणि धातूंचं पोषण झाल्यामुळे आपली स्किनची हेल्थ सुधारते, केसांची हेल्थ सुधारते. शतावरीचा 11वा फायदा म्हणजे शतावरी ही मूत्रल आहे. जर तुमची लघवी अडकली असेल, तुम्हाला डिस्युरिया असेल, मूत्रकृच्छता असेल, लघवी करताना त्रास होत असेल तर अशा वेळी जर तुम्ही
10 ml ताजे शतावरीचा रस घेतला तर लघवी सुटायला मदत होते. तसेच अडकलेल्या लघवीमुळे बऱ्याच जणांना आग होते, दाह होत असतो, तर तो देखील कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना किडनी स्टोन मुळे लघवी अडकते किंवा त्या ठिकाणी दाह होतो, लघवी करताना दाह होतो, वेदना होते. तर अशा वेळी जर तुम्ही ताज्या शतावरीचा रस सुमारे 10 ते 20 ml ह्या प्रमाणामध्ये, त्यामध्ये 1 कप दूध आणि थोडीशी खडी साखर ऍड करून जर घेतलं तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास कमी व्हायला मदत होते. कंटिन्यू जर तुम्ही 1 आठवडा ते 2 आठवडा जर तुम्ही याचं सेवन केलं तर किडनी स्टोन बाहेर पडायला देखील मदत होते. शतावरीचा 12वा फायदा म्हणजे जर तुम्हाला अंगावरून पांढरं पाणी जात असेल, व्हाईट डिस्चार्ज होत असेल, तर तुम्ही शतावरीचा क्षीरपाक तयार करून घ्यावा. सुमारे 10 ग्रॅम शतावरीची चूर्ण घ्यावं, त्यामध्ये 2 कप दूध टाकावं, ते गॅसवर गरम करून चांगलं 1 कप शिल्लक राहील इतकं आटून घ्यावं, त्यामध्ये थोडीशी खडी साखर ऍड करावी. असं सकाळ संध्याकाळ तुम्ही कंटिन्यू जर 15 दिवस घेतले तर कुठल्याही प्रकारचा व्हाईट डिस्चार्ज कमी व्हायला मदत होते. शतावरीचा 13वा फायदा म्हणजे वृष्य शुक्रजनन म्हणजे शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी शतावरी अतिशय उपयुक्त आहे. तर यासाठी 5 ग्रॅम शतावरीचं भरड चूर्ण, 5 ग्रॅम अश्वगंधाचं चूर्ण आणि 5 ग्रॅम कपिकच्चूचं चूर्ण आणि यामध्ये 1 कप दूध आणि 1 कप पाणी टाकावं आणि हे सगळं मिश्रण आपल्याला आटून घ्यायचं आहे. सुमारे 1 कप शिल्लक राहील इतकं आटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सिद्ध केलेलं दूध जर तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतलं तर शुक्राणूंची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढायला देखील मदत होते आणि लवकर गर्भस्थापना व्हायला देखील मदत होते. आता आपण बघूयात की शतावरीचं सेवन किती प्रमाणात करावं. जर तुम्ही शतावरीचं चूर्ण घेत असाल तर सुमारे 3 ते 6 ग्रॅम चूर्ण ह्या प्रमाणामध्ये 1 कप कोमट दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. शतावरीचे ग्रॅन्युल्स देखील अवेलेबल असतात, त्यामध्ये साखर ऍड केलेली असते. जर तुम्ही डायबेटिक नसाल तर तुम्ही ही पावडर सुमारे 1 चमचा 1 कप किंवा 1 ग्लासभर दुधामध्ये घेऊ शकता किंवा शतावरीच्या कॅप्सूल देखील अवेलेबल आहेत. 1 किंवा 2 कॅप्सूल तुम्ही सकाळ संध्याकाळ दुधासोबत घेऊ शकता. शतावरी युक्त असलेलं नारायण तेल हे वाताच्या अनेक आजारांवर अतिशय उपयुक्त आहे. त्याचा वापर हा अभ्यंगासाठी किंवा पोटातून घेण्यासाठी देखील केला जातो. शतावरीचे वेगवेगळे सिरप देखील आयुर्वेदिक मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही सुमारे 10 ते 20 ml ह्या प्रमाणामध्ये हे शतावरीचे सिरप घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला ताजी शतावरी मिळाली तर 10 ते 20 ml तिचा रस तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या शतावरीचं सेवन आजपासूनच करायला सुरुवात करा आणि विविध त्याच्या फायद्यांचा लाभ घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.